ओबीसीचा कालम नाही। नमस्कार, मी नरेश बोपचे आणि आपण बघत आहात सत्यको जानो न्यूज। आणि सध्या आपण आमगाव तालुक्याच्या आसोली या गावामध्ये आहोत आणि माझ्या मागे या ठिकाणी अनेक लोक आपण बघत आहात आणि एक बॅनर सुद्धा आहे। जनगणना 2026-27 ओबीसीचा जाहीर आव्हान। 2011 मध्ये जनगणना झाली होती, कारण 10 वर्षात जनगणना होतो। आर्थिक जाती निहाय जनगणना हे 10 वर्षात होत असते, पण आतापर्यंत ते झाली नाही। जी जनगणना 2021 ला व्हायला पाहिजे होत आहे, त्यामध्ये ओबीसीचा कालम नाही। अशामध्ये ओबीसी समाजाने जाहीर निषेध केलेला आहे आणि त्याचे मुख्य कारण काय आहेत ते आपल्या सोबत आहेत ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हा संघटक उमेश शेंडे। काय म्हणाल, नारेबाजी करत आहात जनगणनेला आमचा सहभाग नाही म्हणून? म्हणजे मागच्या स्वतंत्र काळानुसार आपला हा ओबीसी समाज, या ओबीसी समाजाची जनगणना होत नाही, कुत्र्या ढोरांची मांजरांची जनगणना होते। पण हा एवढा मोठा जो समाज मागासलेला पिछडा समाज आहे, या समाजाची जनगणना होऊन नाही राहिलेली आहे। आणि हा 2027च्या कालममध्ये जे सरकारनं संसदेमध्ये बोलले होते की आम्ही ओबीसीची जनगणना करू, पण अजून एकदा ओबीसीला गाजर दाखवण्याचं काम केलेलं आहे सरकारने। म्हणून याच्या विरोधात आम्ही हा निषेध दर्शवत आहोत ग्रामपंचायत आसोलीच्या सर्व ओबीसी बांधवा मिळून, की जोपर्यंत ओबीसीचा कालम नाही तोपर्यंत आमचा सहभाग नाही, हीच आमची मागणी आहे। जोपर्यंत म्हणजे जेव्हा आमचा कालम येईल तेव्हाच आम्ही या जनगणनेला सहभाग करू, हेच आमची सरकारला मागणी आहे। यावेळी सरकार म्हणत आहे अगोदर जातीनिहाय जनगणना होईल, मग ते त्याच्यामध्ये कॅटेगरी वेगळी करण्यात येईल। नाही, ते कसं आहे, सरकार म्हणत आहे आम्ही घरांची जनगणना। अरे घराची जनगणना म्हणजे घरामध्ये कोण राहतात? घरामध्ये विशिष्ट जातीचे समाजाचे लोक राहतात। तुम्ही म्हणजे घराची जनगणना करू म्हणून आम्हाला कुठंतरी भूलथापा देण्याचं काम करत आहे सरकार। जो आम्हालाही माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे की कुठल्याही घरामध्ये जातीचा माणूस राहते, जातीचा म्हणजे तो कुठल्या तरी समूहाचा, ओबीसी असतील, एससी असतील आणि एनटी असतील, हे विविध जातीचे म्हणजे समूहाचे लोक राहतात। आणि हे सरकार आम्हाला कुठेतरी भूलथाप देण्याचं काम करत आहे। आम्ही जोपर्यंत ओबीसीचा कालम येत नाही तोपर्यंत आम्ही ह्या जनगणनेला सहभागच देणार नाही। आपल्यासोबत आहेत शैलेश डोरे, काय म्हणाल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिलेलं आहे की 340 ही कलम ही फक्त ओबीसी समाजासाठी आहे। आपल्या भारत देशामध्ये जवळजवळ आज 60% जी पॉप्युलेशन आहे ही ओबीसी समाजाची आहे। तर या ओबीसी समाजाला शैक्षणिक, राजकीय आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये जे 60%च्या अनुपातामध्ये जे आपल्याला अधिकार आणि आपले रिझर्वेशन आपल्याला पाहिजे आहे, त्याकरिता आपल्याला कुठे ना कुठे ह्या होत असलेल्या मतगणनेमध्ये त्याचा सेपरेट एक वेगळा कॉलम रकाना, ओबीसीचा रकाना असणे गरजेचं आहे। जोपर्यंत हा रकाना तिथे शासनाच्या माध्यमातून शासन धोरणाच्या माध्यमातून होणार नाही तोपर्यंत आपण या जनगणनेचा निषेध करू। सोबतच संविधानामध्ये 340 ही कलम ओबीसीकरिता आहेच। त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये आता आपण बघत आहोत की ओबीसी समाज हा सर्वात जास्त असूनसुद्धा त्याला पाहिजे तेवढा अधिकार आणि तेवढा त्यांना अधिकार मिळालेला नाही आहे। म्हणूनच याला नक्कीच कुठे ना कुठे याला विरोध झाला पाहिजे। तर निश्चितच अशा प्रकारे गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विरोध दर्शवण्यात येत आहे। ओबीसीचा जो संघर्ष आहे आणि जे मागणी आहे ते गोंदिया जिल्ह्यातूनच कुठे ना कुठे उठून धरत आहे। आणि अशामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक गावामध्ये अशा प्रकारचे जनगणनेला विरोध दर्शवणारे कार्यक्रम घेण्यात येत आहेत। आता मात्र हे बघणे महत्त्वाचे ठरेल, काय ह्यांचे जे आव्हान आहे त्याला शासन गृहीत धरेल काय, जनगणनेमध्ये ओबीसीचे कालम देणार काय, की अशीच जनगणना पुढे होणार? तर अशाच बातमीकरिता बघत राहा सत्यको जानो न्यूजला। मिळूया पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत नमस्कार।